Hello student, welcome to standard 12th from 11th. Now we will start topic first, introduction to partnership and partnership final account. In standard, we have studied the final account of proprietary concern. Sole trader is the oldest from the business organization. This business is managed and controlled by single person only. But when the business is expanded, and sole trader cannot handle all the activities of business because of short capital and limited managerial skill. To overcome the drawbacks of proprietor concern, a new form of organization come into existence which is called partnership form. Partnership is the business organization. It is an associated of two or more persons in partnership. These persons come together to carry on a business. The person carrying on a business are called as partners of business organization. The business is managed by all the partners jointly, or it may be managed by a partner on behalf of all other partners. These partners carried on business with a view to share profit or losses of the firm. लास्ट म्हणजे 11th आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न बघितलेलं होतं. एकटा व्यक्ती किंवा एकटा व्यक्तिगत व्यापारी. इन दिस इयर आत्ता आपण मात्र काय बघतोय तर पार्टनरशिप, म्हणजे ज्या वेळेला प्रोप्रायटरला किंवा ज्या वेळेला बिझनेसमॅनला एकट्याने तो बिझनेस करणं शक्य होत नव्हतं किंवा शक्य नाही आहे, त्यावेळेला त्याने इतरांची हेल्प घेतली किंवा दुसऱ्यांची मदत घेतली. कारण का तर त्या ठिकाणी मॅनेजरियल स्किल कमी पडायला लागलं किंवा काही वेळेला कॅपिटल जेवढं इन्व्हेस्ट करायला पाहिजे तिथे लिमिटेशन यायला लागलेत किंवा ते कमी पडायला लागलं. आणि अशा वेळेला काही जे ड्रॉबॅक्स आहेत ते दूर करण्यासाठी किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस करायला लागले, ज्याला पार्टनरशिप फर्म, भागीदारी फर्म असं म्हटलं जाऊ लागलं. त्यासाठी काही डेफिनेशन दिले. ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4, partnership is the relation between person who have agreed to share the profit of a business carried on by all or any of them acting for all. पार्टनरशिप म्हणजेच काय सांगितले, रिलेशनशिप बिटवीन पर्सन्स, त्या पार्टनरशिप फर्ममध्ये असणारे ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमध्ये असणारं रिलेशनशिप, ज्या रिलेशनशिप काय करते किंवा ते काय ॲग्री करतं आहे तर प्रॉफिट, बिझनेसमध्ये झालेला जो प्रॉफिट आहे तो काय करायचा आहे, शेअर करायचा किंवा कॅरी करायचा. हे अगोदरच ठरवून त्या ठिकाणी पार्टनर्स हे एकत्रित आलेले असतात, ज्याला पार्टनरशिप असं म्हटलं जाते. फीचर्स ऑफ पार्टनरशिप. ॲग्रीमेंट. व्हॉट इज द ॲग्रीमेंट? ॲग्रीमेंट इज द रिझल्ट ऑफ एन partnership is the result of an agreement. Without agreement, partnership cannot be formed. The agreement may be in written or oral form. In order to avoid future dispute, an agreement should be in written form. Such written agreement is called as partnership deed. Agreement म्हणजेच काय सांगितलंय, जे ॲग्रीमेंट आपण पार्टनरशिपचा रिझल्ट जो आहे ज्यालाच ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं आहे. म्हणजेच काय तर ॲग्रीमेंट हे रिटन किंवा ओरली दोन्ही स्वरूपात असू शकते, पण जे काही फ्युचरमध्ये असणाऱ्या ज्या काही गैरप्रकार टाळण्यासाठी आपण ते रिटर्न करणं गरजेचं असतं, लिखित स्वरूपात त्याचं डॉक्युमेंट ठेवणं गरजेचं असतं, आणि हा रिटर्न डॉक्युमेंट आहे यालाच पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. Then second, number of partners.
Minimum 2 persons are required to form a partnership firm, and maximum 15 persons are allowed in the firm. In case of banking business, maximum 10 persons allowed by law. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पर्सन्स, म्हणजे सुरुवातीला त्याला 20चेच अलाउड होतं, आता ते 50 झालेलं आहे. देन नेक्स्ट लॉफुल बिझनेस. बिझनेस जो केला जातो आहे हा लॉफुल कधी होतो आहे ते आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये समजतं आहे. हा ओरली करू शकतो आहे किंवा आपण रिटर्न पण करू शकतो आहे. पण ओरली जर असेल तर आपण तो त्याचा एक लिगल इव्हिडियन्स म्हणून आपण दाखवू शकत नाही, म्हणून तो रिटर्न असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इलिगल बिझनेस इज नॉट अलाउड बाय लॉ. लिगल बिझनेसच आपण त्या ठिकाणी करू शकतो. इलिगल आपण पार्टनरशिपमध्ये करू शकत नाही, त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा आपण करू शकत नाही. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. इन पार्टनरशिप डीड प्रॉफिट शेअरिंग रेशो इज स्टेटेड. All partners are expected to share profit and losses in that ratio only. If partnership deed is silent about ratio, then all partners share profit and losses equally. ॲग्रीमेंटमध्येच अगोदर ठरवलं जातं आहे पार्टनरशिपमध्ये जो रेशो आहे तो काय ठेवायचा म्हणून. पण बाय चान्स एखाद्या वेळेला ॲग्रीमेंटमध्ये ती तरतूद केलेली नसेल तर अशा वेळेला तो इक्वल आहे असं समजायचं. Unlimited liabilities. The liability of every partner is unlimited except minor partner. Unlimited liability means whenever business assets are insufficient to discharge liability of business, then the personal assets of the partners may be utilized for repayment of outsider liabilities. मायनर पार्टनर्स म्हणजेच ज्याचं एज 18पेक्षा कमी आहे अशाला मायनर पार्टनर असं म्हटलं जातं आहे. आणि मायनर पार्टनर्सची लॅबिलिटी ही किंवा मायनर पार्टनरला एखाद्या वेळेला बिझनेसला लॉस झाला तर मायनर पार्टनर्स तो देण्यासाठी किंवा त्याच्यावर बंधनकारक आपण करू शकत नाही, पण प्रॉफिट झाला तर मात्र तो त्याला दिला जातो आहे. बिझनेसची असणारी असेट्स जे आहे त्या असेट्समधून लॅबिलिटीज ह्या पे केल्या जातात आणि तरी त्या कमी पडत असतील तर जे पार्टनर्स आहेत त्यांची पर्सनल असेट्समधून त्या लॅबिलिटी पे ऑफ केल्या जातात. नेक्स्ट registration. Registration of partnership firm is not compulsory, but in the state of Maharashtra it has been made compulsory. Partnership deed can be registered with the register office of that state. It is very safe by legal point of view. रजिस्ट्रेशन करणं हे काही कंपल्सरी नाही आहे, बट आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कंपल्सरी केलेलं आहे, कारण रजिस्ट्रेशन हे रजिस्टर ऑफिसमध्ये केलं जातं आहे. हे खूप सेफ आहे. लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट्स आहे. आपल्याला त्याचा लीगल इव्हिडियन्स म्हणून यूज होऊ शकतो. नेक्स्ट joint ownership of and management. In partnership business, all partners can manage the business jointly or any one of them manages the business on behalf of the other partners. Therefore, every partners act as an agent as well as principals.
दोन्ही मी एकत्रच सांगितले. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल अँड एजंट्स. And the dissolutions means to close the business of partnership firm. This dissolution is very simple. Any partner can take active part to dissolve the business. In case death, retirement or insolvency of partners, the partnership can be dissolved. Dissolution म्हणजेच विसर्जन करणं. Okay, thank you.